बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सन 2025 बघा सर्व पदासाठी लागणारे या ठिकाणी TCS चे महत्त्वपूर्ण जीके चे प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधील सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधील सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मुंबई शहर। बघा हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने तो महाराष्ट्र राज्यामधील सर्वात लहान तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक पावसाचं बघा ठिकाण म्हणजे आंबोली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील आंबोली। बघा हे विद्यार्थी मित्रांनो हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा, द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील 1 नोव्हेंबर सन 1956 ला बघा विद्यार्थी मित्रांनो द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी खालीलपैकी कोणता आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी खालीलपैकी कोणता पक्षी आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील हरियाल। बघा हा महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी राज्य पक्षी आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, मिठागरांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला बघा मिठागरांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रायगड। बघा या जिल्ह्याला विद्यार्थी मित्रांनो मिठागरांचा जिल्हा या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6 बघा, रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। रायगड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रायगड। बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, मकरंदगड बघा हे महाराष्ट्र राज्यामधील एक महत्त्वाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा मकरंदगड बघा हे महाराष्ट्र राज्यामधील महत्त्वाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मकरंदगड बघा हे शिखर सातारा या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, कृष्णा नदीची उपनदी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा या ठिकाणी 4 नद्या आहेत, कृष्णा नदीची उपनदी आपल्याला ओळखायची आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील भीमा नदी ही कृष्णा नदीची या ठिकाणी उपनदी आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी बघा योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील कोल्हापूर ते पणजी विद्यार्थी मित्रांनो फोंडा हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महागणपती बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। महागणपती हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा रांजणगाव पुणे जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महागणपती बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे DMER भरती सन 2025 बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण बघा असेच 8000 प्रश्नाचं बघा आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे। आणि बघा विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी संबंधित या ठिकाणी विषयाचे म्हणजे या ठिकाणी तुमची कोणती या ठिकाणी पोस्ट असेल तर आपल्याकडे बघा संबंधित विषयाच्या ठिकाणी टेक्निकल या ठिकाणी प्रश्नसंच अवेलेबल आहेत। बघा फार्मासिस्ट असेल, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक असेल, लॅब टेक्निशियन असेल, लॅब असिस्टंट असेल, बघा ग्रंथपाल असेल, ECG या ठिकाणी टेक्निशियन असेल। विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणती या ठिकाणी पोस्ट असू द्या आपल्याकडे या ठिकाणी महत्त्वपूर्ण या ठिकाणी स्लॅबसवर आधारित या ठिकाणी महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्नाच्या ठिकाणी PDF पण अवेलेबल आहेत।
फक्त आणि फक्त 249 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल तुम्हाला या ठिकाणी 8,000 प्रश्नाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण बघा प्रश्नाच्या ठिकाणी PDF मिळणार आहे. 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय. बघा तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बघा 8,000 प्रश्नाचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाठवले जाईल. विद्यार्थी मित्रांनो, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सागरेश्वर बघा हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. सागरेश्वर बघा हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. सागरेश्वर बघा हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅशनल हायवे क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या 2 शहरांच्या दरम्यान आहे? नॅशनल हायवे क्रमांक 50 कोणत्या 2 शहरांच्या दरम्यान आहे? बघा या ठिकाणी पुणे ते नाशिक यांच्या दरम्यान बघा नॅशनल हायवे क्रमांक या ठिकाणी 50 आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर बघा संरक्षण साहित्य निर्मिती बघा जवाहरनगर बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर जवाहरनगर बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र हे भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. महाराष्ट्राला बघा लागून एकूण 6 राज्यांच्या या ठिकाणी एकूण सीमा आहेत आणि एक या ठिकाणी केंद्रशासित या ठिकाणी प्रदेश आहे, म्हणजे 6 राज्य आणि एक संघराज्य प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तानसा बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तानसा? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. तानसा बघा हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गणपतीपुळे हे गणपतीपुळे बघा हे समुद्र किनाऱ्यावरील निसर्गरम्य स्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, गणपतीपुळे बघा हे स्थान रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धुळे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील. धुळे हे शहर पांझरा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, विल्सन हा बंधारा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा बंधारा आहे? बघा सर्वांनी बघा योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. विल्सन बंधारा विद्यार्थी मित्रांनो प्रवरा नदीवरचा या ठिकाणी तो बंधारा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा आणि कोयना यांचा संगम बघा प्रतिसंगम सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि कोयना बघा यांचा संगम बघा विचारले सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी होतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर कराड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कृष्णा आणि कोयना यांचा बघा संगम कराड या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंढरपूर या ठिकाणी अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण बघा करणाऱ्या बघा नदीचं नाव बघा चंद्रभागा नदी म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारची नदी होय? बघा पंढरपूर या ठिकाणी बघा चंद्रभागा नदी आहे, तर चंद्रभागा नदी म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारची नदी होय? तर या ठिकाणी चंद्रभागा नदी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो भीमा नदी होय. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यग्रहण नेहमी खालीलपैकी कोणत्या दिवशी होत असते? सूर्यग्रहण बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या दिवशी होत असते? बघा अमावस्येला बघा विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने सूर्यग्रहण हे होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तेलबियाचं उत्पादन हे होत असते? बघा सर्वाधिक बघा तेलबियाचं उत्पादन हे जळगाव या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक या ठिकाणी तेलबियाचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ठाणे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, ठाणे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ठाणे बघा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो कोकण या प्रशासकीय भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो ठाणे हा जिल्हा येत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रबराचं सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते? बघा रबराचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील केरळ बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक रबराचं उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा थायलंडची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? थायलंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा थायलंडची बघा राजधानी बँकॉक, तर थायलंड या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले पहिला रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता आहे? बघा सन 1853 भारतामधला बघा पहिला रेल्वे मार्ग विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। तर मार्ग कोणता आहे? तर मुंबई ते ठाणे भारतामधल्या ठिकाणी पहिला रेल्वे मार्ग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला होता? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, भारताचा पहिला भारत मंत्री बघा होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला होता? तर लॉर्ड स्टॅनले यांना बघा भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान हा मिळाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मद्रास प्रांतामध्ये विचारले होम रूल चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, मद्रास प्रांतामध्ये होम रूल चळवळ कोणाच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली होती? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील डॉक्टर ॲनी बेझंट बघा यांच्या नेतृत्वामध्ये मद्रास प्रांतामध्ये होम रूल चळवळ ही सुरू झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय गीत वंदे मातरम बघा हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे, तर ते खालीलपैकी कशामधून घेतलेलं आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। तर आनंदमठ बघा यांच्या बघा कादंबरीमधून बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून बघा राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे घेतलेलं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव खालीलपैकी काय होते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, स्वामी विवेकानंदांचे बघा मूळ नाव खालीलपैकी काय होते? तर नरेंद्र बघा विद्यार्थी मित्रांनो हे स्वामी विवेकानंदांचे या ठिकाणी मूळ नाव होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पंतप्रधानाचा बघा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वोच्च न्यायालयामध्ये विचारले न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवतात? सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवतात? तर विद्यार्थी मित्रांनो संसद बघा हे तर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या हे ठरवत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यसभा अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त खालीलपैकी किती दिवस रोखून ठेवू शकते? बघा राज्यसभा बघा एखादं अर्थविषयक बघा विधेयक असेल तर जास्तीत जास्त बघा खालीलपैकी किती दिवस रोखून ठेवू शकते? तर ते विद्यार्थी मित्रांनो 14 दिवस या ठिकाणी ते रोखून ठेवू शकते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष बघा करण्यात आला होता? महत्वपूर्ण प्रश्न आहे, कोणत्या एका बघा घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता? तर 42व्या घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ बघा 6 वर्ष करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती बघा हा कायदा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील सन 1961 या वर्षी बघा हा कायदा संमत करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले कलम 51 अ मध्ये मूलभूत कर्तव्ये आहेत। बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य बघा यांचा कलम कोणत्या विद्यार्थी मित्रांनो? तर कलम 51 अ मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत, तर यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या तर या ठिकाणी 11 आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 52 कशी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? बघा 52 कशी हा काव्यसंग्रह तर सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी हा काव्यसंग्रह आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा शेतकरी संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा शेतकरी संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी पहा शेतकरी संघाची स्थापना त्यांनीही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अतिपूर्वेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा गडचिरोली बघा जिल्हा हा महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अतिपूर्वेकडचा तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 2011च्या जनगणनेनुसार विचारले बघा भारताच्या बघा लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती चौरस किमी होती?
बघा सन 2011च्या जनगणनेनुसार तर 382 चौरस किमी तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बिहारचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बिहारचे दुःखाश्रू. बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर कोसी या नदीला पहा बिहारचे दुःखाश्रू या ठिकाणी असे म्हटले जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, सलाल हा चिनाब नदीवरचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सलाल बघा हा चिनाब नदीवरचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सलाल. बघा हा चिनाब नदीवरचा प्रकल्प जम्मू काश्मीर या राज्यामधला तो प्रकल्प आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, अनंतगिरी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? अनंतगिरी बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अनंतगिरी बघा हे थंड हवेचं ठिकाण आंध्र प्रदेश या राज्यामधलं बघा या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ओरिसा बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणार्क येथील सूर्य मंदिर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिलवाडा जैन मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. दिलवाडा जैन मंदिर राजस्थान या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा खालीलपैकी कोणता आहे? भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा बघा विजयंता विद्यार्थी मित्रांनो भारतीय बनावटीचा पहिला या ठिकाणी रणगाडा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी लिंग गुणोत्तर प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील श्रीनगर हे शहर बघा झेलम नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केंद्रीय कापूस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस बघा संशोधन संस्था नागपूर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा साजरा केला जातो? कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये बघा साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न बघा आपल्याकडचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक तर करायचंच आहे. सर्वांनी बघा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब तर करायचंच आहे. बघा पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कटक मंडळे खालीलपैकी किती आहेत? बघा एकदम बेसिक आणि सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महाराष्ट्र राज्यामध्ये कटक मंडळे किती आहेत? तर 7 या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा मंगलोर हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील मंगलोर बघा हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा भारतीय प्रमाणक संस्था बघा नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा म्हणजे करबुडे हा बोगदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा करबुडे बघा हा बोगदा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा कोडाई कॅनॉल बघा हे पर्वतीय स्थान विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दरकेसा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? दरकेसा डोंगर बघा ते गोंदिया या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुवर्ण महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? सुवर्ण महोत्सव विचारले किती वर्षांनी साजरा केला जातो? सुवर्ण महोत्सव बघा 50 वर्षांनी विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण महोत्सव हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 9 बघा, वारली बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? वारली ही आदिवासी जमात तर ठाणे जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो वारली ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? रॉकी बघा ही पर्वतरांग बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. तर रॉकी ही पर्वतरांग
उत्तर अमेरिका बघा या खंडामधली पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्ञानगंगा बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. ज्ञानगंगा बघा हे अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? पालघर बघा सन 2014 या वर्षी बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 1949 बघा विद्यार्थी मित्रांनो, सन 1949 या वर्षी बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बघा स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिव्हिल मॅरेज ऍक्ट बघा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा लागू करण्यात आलेला तो कायदा आहे? सिव्हिल मॅरेज ऍक्ट. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील. सन 1872 मध्ये बघा कायदा लागू करण्यात आला होता. संविधान दिन बघा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? संविधान दिन. तर 26 नोव्हेंबर बघा या दिवशी विद्यार्थी मित्रांनो संविधान दिन बघा हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली संकल्पना आहे? महाभियोग. तर बघा अमेरिकनच्या बघा राज्यघटनेवरून स्वीकारलेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, DMER भरती बघा आपल्याकडे असेच बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. आणि सोबत बघा आपल्याकडे टेक्निकल बघा विद्यार्थी मित्रांनो जो अभ्यासक्रम बघा आपल्याकडे DMER ने दिलेला आहे. बघा तुमच्या ठिकाणी जी या ठिकाणी पोस्ट असेल तुम्हाला त्याच या ठिकाणी पोस्टचे विद्यार्थी मित्रांनो सिलेबसवर आधारित महत्त्वपूर्ण ठिकाणी टेक्निकलचे पण या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यामध्ये आपण या ठिकाणी पूर्णपणे अभ्यासक्रम हा कव्हर केलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला खरंच या ठिकाणी बघा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर फार्मासिस्ट असेल बघा फार्मासिस्ट असेल, लॅब टेक्निशियन असेल, प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल, समाजसेवा अधीक्षक, ECG टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन बघा तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत. जर विद्यार्थी मित्रांनो मला खरंच या ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी मेसेज करू शकता.